दत्त जयंतीनिमित्त नांदेड सिटीमध्ये आयोजित करण्यात आलाय महाप्रसादाचा भव्य कार्यक्रम. गर्दी समोर तुम्ही पाहू शकता. हॅलो एव्हरीवन, वेलकम अँड वेलकम बॅक टू द अनदर यूट्यूब व्हिडिओ. 2025चा हा दत्त जयंतीचा प्रोग्राम आहे. महाप्रसादाची सोय इथे केलेली आहे आणि आता आम्ही पुढे लाईनीमध्ये चाललोय. ही इनची लाईन आहे, म्हणजे आत यायची लाईन आहे. इथूनच सरळ सरळ जाऊन लेफ्ट साईडला मंदिर आहे, तुम्ही तिथे दर्शन घेऊ शकता. आणि जर तुम्हाला दर्शन नसेल घ्यायचं आहे, डिरेक्टली महाप्रसादाला जायचं असेल तर समोरूनच तुम्ही राईट मारू शकता. मी आतमध्ये व्हिडिओ नाही काढू शकले कारण व्हिडिओ अलाउड नव्हते किंवा फोटो अलाउड नव्हते. इथून आम्ही कॅलेंडर घेतलं. इथे कॅलेंडरची व्यवस्था करण्यात आलेली होती आणि इथे तुम्ही देणगीही देऊ शकत होता. आम्ही इथून कॅलेंडर घेतलं आणि आम्ही जेवणासाठी लाईनीमध्ये गेलो. टोटल 10 काउंटर्स लावण्यात आलेले आहे आणि आम्हाला जे जवळचं काउंटर होतं तिथे आम्ही लाईनीत उभे राहिलोय. आम्ही येऊन 15 ते 20 मिनिटं झालेले आहेत आणि अजूनही गर्दी वाढतीये. गर्दी जरी वाढत असली तरी मॅनेजमेंट खूप उत्तम प्रकारे केलंय, त्यामुळे काहीच धक्काबुक्की न करता आरामात सगळ्यांचं दर्शन होतंय आणि जास्त वेळ पण लागत नाहीये. जे काउंटर्स रिकामे आहे त्या काउंटरकडे गर्दी वळवण्याचा वेळोवेळी प्रयत्न नियोजकांकडून होत होता. सर्वांना प्रसादाचा महाप्रसादाचा लाभ होणार आहे, तरी प्रत्येकाने लाईन मध्ये थांबून महाप्रसादाचा लाभ घ्यावा. तिकडे पूर्ण जागा खाली आहे, तिकडे काउंटर खाली आहे, तिकडे महाप्रसादामध्ये आहे डाळ भात, शाकभाजी आणि बुंदी. स्वामी समर्थ परमधाम सेवा मंडळ राजगुरु नगर सर्व भक्तांचे सहर्ष फाउंडेशन जम्मू काश्मीर फेडरेशन विश्वस्त श्री स्वामी समर्थ परमधाम सेवा मंडळ राजगुरु नगर संलग्न श्री क्षेत्र स्वयंभू निळकंठेश्वर देवस्थान डावजे पुणे आदी पदांवर कार्यरत आहे. सोबतच त्यांचे कार्य लक्षात घेता अनेक वृत्तपत्रे बघ ना, गर्दी बघ केवढी. बापरे, पाण्याचे काउंटर्स. हे काका इथं ग्लासेस देत आहेत सगळ्यांना आणि इथं पाणी पण आहे, त्या साईडला पण पाणी. अरेंजमेंट चांगले केलं सगळ्या. लोक असतील एक साधारण 5 ते 7,000 लोक आरामात असतील. किती असतील? 5 ते 7? 7-8 आता 9 वाजले आणि 10 काउंटर आहेत. सोय चांगली केली सगळी एकदम प्रॉपर मध्ये. कुणालाही जास्त वेळ थांबायला लागत नाहीये. जेवणही खूप छान होतं, प्रसाद खूप छान होता. शाकभाजी तुझ्या आवडीची मस्त होती, शाकभाजी पण टेस्टी आणि वरण भात आणि बुंदी.
एक्झिट गेट. अजून लोक येतातच आहे. किती वाजले? बापरे 9 वाजले. लोक अजून येतात. इथंच ठेवली होती गाईज माझी चप्पल. मी बी हरवली. आता इथं माझी चप्पल नाही आहे ह्या ढिगाऱ्यामध्ये. माझी चप्पल कोणतरी घेऊन गेलंय. अरे कुठे गेली माझी चप्पल? विचार नाही करावा. आहे आहे का? ओ माय गॉड, माझी चप्पल हरवली आहे. माझी चप्पल हरवली. अरे मी इथंच काढली होती. नाही बघ, तुम्ही इथं काढली होती. तुम्ही इकडे काढली, मी इथं काढली होती. सो इथं माझी चप्पल चोरीला गेली आहे. कंटिन्यू गर्दी आहे, कंटिन्यू. अजून पण लोक येतातच आहे. सहा सात वाजल्यापासून चालू आहे ना हे. बघ अजून किती लोक येतात. सगळीकडे गाड्या लागलेल्या आहेत. आत तिकडपर्यंत गाड्या लागलेल्या आहेत. त्या सोसायटीच्या पण पुढपर्यंत तिकडे गाड्या लागलेल्या आहेत. कोणती सरगम आहे ना? सरगमच्या पण तिकडेपर्यंत गाड्या आहेत. बापरे. बापरे तिकडं गर्दी. बापरे किती लांबपर्यंत आहेत. स्कूलच्या तिकडं पर्यंत, त्या गेट पर्यंत आहेत गर्दी. माझी चप्पल हरवली आहे. मी बिना चप्पलची आता घरी चालली आहे. बिना चप्पलची. चप्पल मंदिरात असताना चप्पल गेलेलं चांगलं असतं. आणि माझी चप्पल गेली म्हणजे याचा अर्थ माझी दरिद्री गेली त्या चप्पली बरोबर. आता मेरे अच्छे दिन आने वाले आहे. गाड्या बघा केवढ्या लांबपर्यंत लागलेल्या आहेत. ह्या साईडला पूर्ण गाड्या आहेत, ह्या साईडला पण पूर्ण गाड्या आहेत, आणि तिकडच्या साईडला तर आहेच. बापरे. 7:30-8 वाजल्यापासून जेवण चालू आहे. अंदाजे 10 ते 12 हजार लोक आरामात आतापर्यंत जेवण करून गेलेले असतील. भव्य दत्त जयंती सोहळा इतका सुरळीत पार पडला याचं सर्व श्रेय संपूर्ण मॅनेजमेंट टीमला जातं. महाप्रसाद, दर्शन, क्राऊड सगळं उत्तम व्यवस्थापन.